नर्मदे शहागड येथील आश्रम सोडून थोडंसं गावातच पुढं आलो तर इथे बाबाजींची सेवा आहे। ही गाडी वगैरे सकाळी 9:30 वाजेपर्यंत परिक्रमा शिन्नाच्या प्रसादी पाहण्यासाठीच आहे आणि काही परिक्रमाशी येत आहेत। आम्ही 4-5 लोक पुढं आलो, बाकीचे अजून येत आहेत आश्रम सोडून। आश्रमामध्ये चाय मिळाला नाही पण आश्रमातले सेवादारी या ठिकाणी चाय देत आहेत। नर्मदे संपूर्ण शहागडवासी या ठिकाणी सेवा देत आहेत। नर्मदे बाबाजी चाय पिला रहे हैं, ये भी है इनके साथ। नर्मदे हर नर्मदे हर सबिंदु सिंधु शुष्कलंतरंग भंग रंजितम दिशत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे तदंबुली नदी नवीन दिव्य संप्रदायकम कलोमलोक भारहारि सर्वतीर्थनायक सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम धन समस्त पादकाधिकारिता पदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सूनु हर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भवं तदं तु वीक्षितं यदा मृकुंड सून सौनकासुरार सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरा मरासुरादि पूजितं सुलक्षणीरतीरधीर पक्षि लक्ष पूजित वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकज सनत्कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदे धृतं स्वकीय मानसे सुनारदादि षट्पति रवीन्दुरन्तु देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं तदस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायक विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं श्वनं श्रुतं महेश केश जाटते किराट सूत बाडबेषु पंडिते शटे नटे दुरंतताप पापहारि सर्वजंतु वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदान्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति निरन्तरं नयाति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरान् विविलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर मात गंगे हर जटा शंकरे हर नमः पार्वती पतये हर 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 महादेव। दे गोवर्धनु गाजे वेणुनाद गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु बाजे वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु बाजे वृंदावनी वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी बाजे वृंदावनी। नर्मदे हर परिक्रमेत चालत असताना माझ्यासोबत आहे नवीन भाई रघुवंशी, एक यूट्यूबर आहे पण त्यांच्या पाठीमध्ये दुखल्यामुळे त्यांना मी सल्ला दिली की पाठीवरलं ओझं डोक्यावर घ्या आणि ते डोक्यावर घेतात। कैसा लग रहा है नवीन भाई, क्या दिक्कत है आपको? प्रभु कोई दिक्कत नहीं, थोड़ा रील की हड्डी में थोड़ा दुख रहा था, दर्द हो रहा था। अच्छा, इसलिए सर पे बैग रख लिया, बाकी माई चला रही है, माई की कृपा। नर्मदे हर नर्मदे हर। अशा प्रकारे आप भी आइए, माँ नर्मदा की परिक्रमा कीजिए। यहाँ पर आपको जीवन का वो आध्यात्मिक ज्ञान मिलेगा जो आप वहाँ की जिंदगी नहीं मिलता आपको। नर्मदे हर नर्मदे हर।
नर्मदे हर आहे. इथे आहे जैत गाव. या गावाला मामा का गाव म्हणून संबोधतात. आणि मामा म्हणजे कोण तर शिवराज सिंह चौहान. हे भारताचे सध्या मुख्यमंत्री कृषी मंत्री आहेत आणि पूर्वीचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांचं हे गाव आहे. आणि त्याच गावामध्ये आज दुपारची प्रसादी नर्मदे हर छोटंसं गाव आहे जैत. नर्मदे हर शिवराज मामा का गाव नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हे जे घर आहे ते आहे शिवराज सिंह चौहान यांचा. इथंच बोर्ड लागला आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे. जन्मभूमी आहे शिवराज सिंह चौहान यांची. चला आपल्याला पुढं जायचं आहे. आश्रमामध्ये जाऊन प्रसादी कशी. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे आहे श्री प्रेमसुंदर रेवा सेवा अन्नक्षेत्र जैत. मागच्या महिन्यात 14 तारखेला प्रथमच या ठिकाणी अन्नक्षेत्राची व्यवस्था झाली आणि सुंदर असं भवन या गावाला मिळालेलं आहे. हे शासकीय प्राथमिक शाळेच्या शेजारी असणारं धर्मशाळा भवन आहे. आणि याच ठिकाणी परिक्रमावासींची सेवा गावातील युवा विकास संघटना आणि समस्त ग्रामवासी जैत हे या वर्षीपासून यांनी सुरुवात केली आहे. हे युवा विकास संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहेत. हे सुद्धा या ठिकाणी प्रसादी बनवण्याकरता आणि सर्व सेवा देण्याकरता आहेत. बाबाजीसुद्धा या प्रसादीसाठी सर्वांना आवर्जून सेवा देतात बसतात. आणि या गावाचं नाव आणि वैशिष्ट्य एक असं आहे की हे मामा का गाव असं या गावाला ओळखलं जातं. आणि मामा म्हणजे शिवराज सिंह चौहान आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आहेत ते. आणि हे बाबाजी म्हणजे आम्हाला बरेच दिवसापासून सोबत आहेत. म्हणजे आपण कुठून आल्या? नागपूर महाराष्ट्र. बरं हे महाराष्ट्र नागपूरचे आहे बाबा. हां हां बरं 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 बरं. मैया आणि बाबाजी आम्ही आलो तेव्हापासून हे इथं चपात्यांना सेवा देत आहेत. आणि स्वतःच्या हाताने चपात्या शेकून सुंदर आम्हाला यांनी जेवणाची व्यवस्था दिली. ग्रामवासियांची सेवा आहे पण परिक्रमाची सुद्धा इथे मदत. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप छान या ठिकाणी व्यवस्था देतात. आणि परिक्रमावासी नुसतं परिक्रमावासीच नसून तो एक सेवादारी आहे. मग या सुंदर सेवा देत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आता संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आसन लावण्यासाठी इथं आपण आलो आहे. हे गाव आहे कुसुमखेडा. येथील सत्यनारायण मंदिर आणि याच मंदिरमध्ये आज रात्री आपलं आसन लागणार आहे. मांगलिक भवन कुसुमखेडा. अशा प्रकारे हे मंदिर आणि आश्रम एकत्रच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. आज सुंदर रेखीव बांधकाम आहे आणि नवीन बांधकाम नर्मदे. नर्मदे हर. अशा प्रकारे सुंदर सत्यनारायणाची पूजा इथे बांधली आहे. फार सत्यनारायणाची मूर्ती सुंदर आहे. नर्मदे हर. आणि इथे गुरु महाराजांच्या पादुकासुद्धा आहेत. नर्मदे हर. सुंदर व्यवस्था आहे.